राधे राधे, जय एकविरा. आता सकाळी चहा वगैरे पिला, त्यानंतर नाश्ता वगैरे करायचं होतं. बरं आज वडापाव वगैरे असे आणलेले ना. भजीपाव मला आवडतं तर मी भजीपाव सांगितलेला. बाकीच्याही खाल्ले वडापाव वगैरे आणि मी पण भजीपाव खाऊन घेतला. त्यानंतर जेवणाची तयारी, डाल फ्राय, आंब्याची चटणी करायची होती. बरं काहीतरी वेगळा नॉनव्हेज पण करायचं होता, पण सगळं मी आधी व्हेज करायला घेतला. पूर्ण आंबा असा सोलून जरा घेतला, साला काढून. ना तर साला असल्यावर कधी कधी कडू कडू लागतं असं, मग साला काढून घेतला आणि आंबा असा बारीक कापून घेतला. कांदा वगैरे पण कापून ठेवलेला. आंबा मस्त असा बारीक कापून घेतला आणि त्याच्यानंतर कढईमध्ये तेल घातला. तेल घालून हे सगळं तळून घ्यायचं होतं. त्याच्यातून सुकी मिरची, लसूण थोडा थोडा असं फ्राय करून घेतला लालसर होईपर्यंत. आणि उडदाची डाळ, उगाच थोडी चण्याची डाळ ती पण फ्राय करून घेतली. टॅमॅटो थोडा फ्राय करून घेतला. पूर्णपणे असा हा पूर्ण फ्राय करून घेतला, असा थोडा थोडा असा तळून. त्याच्यानंतर सगळं मिक्सरला वाटायला घेतला आणि जरा असं भरडच वाटायचं होता, जास्त काय बारीक नव्हता करायचा. आणि नंतर मग राई जिरा वगैरे, कढीपत्ता, थोडासा लसूण, त्याच्यानंतर कांदा घातला. तो पण जरा मस्त लालसर होईपर्यंत परतून घेतला. आणि घरातले आपले थोडे थोडे सगळे मसाले, काश्मीरी मिरची पावडर पण थोडीशी घातलेली. आणि नंतर ते वाटलेला पूर्ण आंब्याचा पेस्ट वगैरे ती त्याच्यात घातली आणि मस्त असं मिक्स केले. मीठ वगैरे घातला त्याच्यात, पूर्ण असं मिक्स करून घेतला. आणि थोडीशी साखर घातली, असं आंबट गोड तिखट मस्त असा. आणि त्याच्यात तूप घातला थोडासा आणि कोथिंबीर घालून इथे आंब्याची चटणी झाली. त्यानंतर उडदाची डाळ मी उकडून ठेवलेली, ती डाळ फ्राय अशी करायला घेतली. तेल गरम झालेलं, त्यात कांदा घातला, मिरची घातली, कढीपत्ता, टॅमॅटो घातला, थोडे मसाले घातले. मसाले म्हणजे हळद, धणा पावडर, हिंगच घातलेला. नंतर डाळ घालून घेतली, पिवळीच डाळ करायची होती. असं पूर्ण मिक्स करून घेतली. त्याच्यानंतर मग थोडीशी कस्तुरी मेथी घातली त्याच्यामध्ये, ते मिक्स केले. त्यानंतर तडका वरून दिला मी जिऱ्याचा आणि लसूण असा लालसर करून. थोडासा मसाला घातला त्याच्यात आणि मस्त असा तडका दिला. इकडे डाळ पण झाली, कोथिंबीर घातली, त्यात बटर नंतर तूप घालू शकतो. नंतर मच्छी करायला घेतली. मच्छी बाबांना पाहिजे होती, पोयटा आणलेली. तेलावर जरा लसूण आणि टॅमॅटो असं मिक्स करून घेतला, मसाले घातले. त्यातनंतर ती पोयटा घातली, गरम पाणी घालून जरा शिजत ठेवली. नंतर चिकन करायला घेतला. चिकन पण पाहिजे होता, तर चिकन पण एकीकडे घातला, कांदा वगैरे परतून घेतला, मसाले घातले, चिकन एकीकडे शिजत ठेवला, त्यात पण पाणी घालून. आणि त्यानंतर इथं मच्छीमध्ये थोडासा खोबरा घातला, चिकनमध्ये पण घातला. चिकननं मच्छी पण झाली. त्यानंतर थोडीशी भांडी होती ती आवरून घेतली आणि थोड्या टायमात मग आम्ही जेवायला बसलो. चला मग, राधे राधे.